नमस्कार माऊली भक्तांनो. आज आपण आपल्या माऊलीच्या भक्ताला आलेला अनुभव ऐकणार आहोत. जय गजानन महाराज की. गजानन महाराज की जय. व्याधी वारून केले मजला संपन्न. आज मी 70च्या घरात पोचलो आहे. अनेक छोट्या मोठ्या प्रसंगात गजानन महाराजांनी माझी पाठ राखण केली आहे. पण अगदी लहानपणी म्हणजे 9व्या वर्गात असताना माझ्या जीवनात आलेले 2 अनुभव अजूनही माझ्या स्मरणात आहे. एका अनुभवातून महाराजांनी मला शिकवले की तू माझं दर्शन केलं असू दे वा नसू दे, माझा फोटो तू पाहिला अथवा नाही यांनी काहीही फरक पडत नाही. तू मला आर्तपणे साथ घाल, मी भक्ताच्या हाकेला प्रतिसाद देईल. आणि दुसऱ्या अनुभवातून त्यांनी मला शिकवलं असेल हरी तर देईल खाटल्यावरी, हे चालायला नाही. तू मेहनत घेतली तर तुझ्या यशाला अधिक उजाळा मिळेल. मला आठवतं 1963मधली ती घटना असावी. मला टायफॉईड झाला होता. नुसता झालाच नाही तर तो पुन्हा पलटून दुबारा रिप्लेस झाला होता. रिप्लेस टायफॉईड काय भयंकर प्रकार आहे हे कदाचित नवीन लोकांना कळणार नाही, कारण अलीकडे नवीन शोध, खूप दवाखाने, तज्ज्ञ डॉक्टर यामुळे टायफॉईड शब्द तेवढा भीतीदायक वाटत नाही. पण पूर्वी बरेच लोक या रोगात दगावले आहेत. त्या काळी टेरेमाइसिनच्या गोळ्या टायफॉईडसाठी दिल्या जात. मला त्या गोळ्या फार उष्ण पडत होत्या, पण इलाज नव्हता. टायफॉईडमध्ये ताप नॉर्मल येणं म्हणजे रोगाला उतार, पण नॉर्मल तर जाऊ द्या, मला सतत 3 दिवस 3 रात्र 103 ते 104 असा ताप होता. सर्व प्रयत्न केल्यावर डॉक्टरांनी वडिलांना सांगितलं, वैद्यकीय इलाज आता संपले, तुम्हाला काही पारमार्थिक उपाय करायचे असतील तर करू शकता. ते ऐकून मुलगा हातचा जाणार असा समजून वडील हताश झाले. प्रश्न त्यांच्यासमोर उभा झाला. आम्ही तेव्हा भुसावळला राहत होतो. वडिलांच्या आसपास चौकशी केली तेव्हा कळलं की शेगावला गजानन महाराज होऊन गेले. त्यांचा आशीर्वाद गावातील श्री बाबू गुरुजी जोशी हे असे काही उपाय सुचविता. वडील त्यांना म्हटले की माझी सर्व परिस्थिती कथन केली. त्यांना काही नामजप करून एक काळा गंडा आणि अंगारा दिला. गंडा माझ्या उशीखाली ठेवायला आणि मला अंगारा लावत राहायला असा सल्ला दिला. तसेच तब्येत बरी झाल्यावर शेगावला जाऊन समाधी दर्शन घेऊन या असं सांगितलं. वडिलांनी ती दक्षिणा विचारली तेव्हा मला काही पैसे नको, जेव्हा शेगावला जाल तेव्हा ₹1.25 अभिषेकासाठी द्या असं सांगितलं. तो उपाय सुरू करा. आणि डॉक्टरही आश्चर्यचकित करू लागले. क्रमश ताप उतरत गेला. नॉर्मल झाल्याने कुणाचा विश्वास बसणार नाही, पण मी 15व्या दिवशी शेगावला समाधीपुढे उभा होतो. दर्शन घेऊन गजानन महाराज की जय, गजानन महाराज की जय म्हणतच समाधीच्या पायऱ्या चढून वर आलो. तेव्हा पूर्ण भारावून गेलो होतो. ते माझे पहिले शेगाव दर्शन होते. त्या काळी शेगाव फारसं कुणाला माहीत नव्हतं. स्टेशनवर शुकशुकाट, दर्शनासाठी फारशी गर्दी नाही अशी स्थिती होती. वडिलांना गजानन महाराजांनी मुलाचा जीव वाचून अतिशय आनंद दिला होता. त्यामुळे एक अनोखा संकल्प केला. तो असा की गजानन विजय ग्रंथ शेगावून इथून घ्यायचा आणि परिचिंताकडे जाऊन त्यांच्या घरी त्याचं पारायण करायचं आणि तो ग्रंथ त्यांना भेट द्यायचा. त्यांनी दादर, कल्याण, डोंबिवली या भागात बऱ्याच पोथ्या वाटल्या आणि अनेकांचं तोंड भरून गजानन महाराजांची महती सांगितली. तेव्हाच गजानन महाराजांना प्रत्येक वेळी प्रार्थना केली की महाराज तुमची किमयांना कळू द्या, अनेकांना कळू द्या आणि या सर्वावर तुमची कृपादृष्टी असू द्या महाराज. वडिलांच्या या प्रार्थनेकडून पाहून मला नेहमी वाटायचं की अशा सर्व भक्तांनीच त्यांच्या दैवताची महती सर्वत्र पसरविण्यात देवताच्या आशीर्वादानेच मुंगीचा वाटा उचलावा. आजकाल घटकेला शेगाव जग प्रसिद्ध आहे, पण अगदी वडिलांच्या पद्धतीने जरी नाही तरी विजय ग्रंथ वाटण्याचे कार्य त्यांची सून आजही करत आहे. आम्ही वर्षातून किमान 2दा शेगाव दर्शनाला जातो. तेव्हा गजानन विजय ग्रंथाच्या काही प्रती आणायला चुकत नाही. असो, मी बरा झालो. मरणाच्या दारातून परत आलो. अशक्तपणा आला होता आणि वार्षिक परीक्षेची वेळ आली. मी शाळेत हुशार विद्यार्थी म्हणून ओळखला जायचो. नेहमी वरच्या नंबरनी पास व्हायचो. माझी प्रकृती पाहून काही शिक्षक म्हणाले, याला आपण परीक्षेशिवाय वरच्या वर्गात जाऊ देऊ, कारण वार्षिक परीक्षा तशीही झाली आहे. तसंच 6माही परीक्षेत मी चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झालो होतो. पण आता शाळेत माझ्याविषयी चर्चा सुरू झाली आणि माझी मानसिक स्थिती विचित्र होऊन गेली.
पण आज मला गजानन महाराज माहिती झाले होते. मी त्यांना प्रार्थना केली की तुम्ही मला गंभीर आजारातून बाहेर काढला महाराज. आता परीक्षेविषयी मुख्याध्यापकांना योग्य निर्णय घेण्याची बुद्धी द्या. नंतर शाळेने वडिलांना सांगितलं की आम्ही स्वतंत्रपणे त्यांची एकट्याची पूर्ण विषयांची परीक्षा घेऊ. त्याला अभ्यास करायला सांगा, त्यांची तयारी करून घ्या. मग मला परीक्षेची पूर्ण तयारी करावी लागली. माझी एकट्याची नव्याने परीक्षा झाली आणि रिझल्ट जाहीर झाला. मी शाळेतील 4ही वर्गामधून सर्वाधिक गुण घेऊन पहिला आलो होतो. गजानन महाराजांनी माझ्याकडून थोडी जास्तच मेहनत करून घेतली, पण त्याचं फळही पदरात घातलं आणि माझ्या यशाला अधिक उजाळा दिला. आज या गोष्टीला 50 वर्ष होऊन गेली. त्या बाबू गुरुजींच्या माध्यमातून मी गजानन महाराजांकडे ओढल्या गेलो. आजही नियमाने गजानन विजय ग्रंथ पारायण करीत असतो. 19व्या अध्यायात महाराज म्हणतात, कैवल्याच्या मार्गावर भाविकांना आणण्याचं काम ईश्वरी योजनेतून होत असतं. आणि महाराज असंही म्हणतात, ज्याची निष्ठा बसेल वा जो माझा असेल त्यांचेच कार्य होईल. इतरांची ना जरूर. मला हे वाचलं की महाराजांचं एकच प्रार्थना करावीशी वाटते की त्यांनी मला आपलं समजावं. भक्तीच्या या मार्गावर मला सतत मार्गदर्शन करीत राहावं आणि त्यांनी दाखवलेल्या मार्गावर चालत चालत मुखातून एकच जप होत राहावा, श्री गजानन जय गजानन, श्री गजानन जय गजानन. माऊली भक्त हो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कॉमेंट्स बॉक्समध्ये आपल्या माऊलीचे नामस्मरण करून नामाचा एक जय घोष करायला विसरू नका. धन्यवाद.